नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा धोतर तुम्हाला शिवून दाखवणार आहे। पैठणीचा धोतर खास मी महाराजांना गुरुपौर्णिमा निमित्त शिवलेला आहे। तर गुरुपौर्णिमासाठी अजून खास वस्तू म्हणजे महाराजांसाठी मी सुंदर असा फेटा सुद्धा बनवलेला। तर फेट्याची व्हिडिओ मी गुरुपौर्णिमाच्या दिवशी म्हणजे कालच अपलोड केलेली होती, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा। एकदम सिंपल स्टाईलमध्ये बेसिक असा फेटा कसा बनवायचा याची डिटेल व्हिडिओ मी केलेली आहे। एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। ते व्हिडिओ खूप मोठी झाली आहे, त्यामुळे धोतर त्याच्यामध्ये मी ॲड नाही केला। धोतराची जी व्हिडिओ आहे ती सेपरेट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। गुरुपौर्णिमाच्या दिवशी महाराजांना फेटा, पैठणी धोतर परिधान करून महाराजांचा जो साज शृंगार आणि सुंदर अशी पूजा मी केलेली ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। एकदम सोप्या पद्धतीने धोतर कसा शिवायचा हे मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। महाराजांच्या कोणत्याही मूर्तीसाठी जर तुम्हाला वस्त्र हवे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा। तर 5 इंचापासून 6 इंच, 7 इंच, 8 इंच कोणत्याही साईजमध्ये जर का तुम्हाला कोणत्या पॅटर्नमध्ये वस्त्र जर आवडले असतील तसे मी बनवून देण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करेन। तर आता आपण महाराजांना सुंदर असं धोतर कसा शिवायचा हे डिटेलमध्ये बघूयात। चला तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा धोतर शिवायला आपण सुरुवात करूया। बघा, गुरुपौर्णिमासाठी खास असा सुंदर महाराजांना मी धोतर शिवणार आहे। 11 इंचाची मूर्ती आहे आणि 11 इंचासाठी सुंदर असा धोतर आपण पैठणीची किनार घेऊन आपण धोतर शिवणार आहोत। खूप सुंदर असा राणी पिंक कलर आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण पैठणी घेतलेली आहे आणि खूप सुंदर असे मोर आहेत। तर बरोबर ही किनार घेऊन आपण आज धोतर शिवणार आहोत। पैठणीचा धोतर म्हणायला काहीच हरकत नाहीये। तर खूप सुंदर असं धोतर एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी शिलाई मारून, लेसचा वापर नाही करायचा आहे, अस्तरचा वापर नाही करायचा आहे, एकदम डायरेक्ट मेन कापडावरती आपण आज धोतर शिवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने। तर आता धोतर शिवण्यासाठी मी 2 पॅच घेतलेले आहेत, म्हणजे सम मापामध्ये 2 कापड कटिंग करून घेतलेले आहेत। याची जी उंची आहे ना ती 11 इंच आहे आणि जी लांबी आहे ती 12 इंच आहे। असा मी 2 कापड कटिंग करून घेतलेले आहेत सेम मापामध्ये। आणि आपल्याला फक्त एक पट्टी लागणार आहे एक्स्ट्रा, म्हणजे नाडी बनवण्यासाठी एक आपल्याला पट्टी लागणार आहे। त्याची लांबी सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर बघा, 21 इंच लांब आहे आणि जी रुंदी आहे ती 2.5 इंच आहे। अशी ही पट्टी घेतलेली आहे। एकदम सिंपल पट्टी आहे, कुठेही आपल्याला अस्तर वगैरे पट्टीला सुद्धा नाही वापरायचं आहे। डायरेक्ट जो मेन कापड आहे त्याचीच मी पट्टी काढून घेतलेली आहे। तर आता आपण एकदम सोप्या पद्धतीने धोतर शिवायला सुरुवात करूया। तर बघा, हे 2 पॅच आहेत। आता महाराजांची जी एक मांडी आहे त्याच्यासाठी हा एक पॅच असणार आहे आणि दुसरी जी डाव्या साईडची जी मांडी आहे त्याच्यासाठी हा एक पॅच असणार आहे। कुठेही आपल्याला शिलाई वगैरे नाही मारून घ्यायची आहे। जर तुम्ही असा कापड घेणार असाल की ज्याची जी खालची जी बाजू आहे ती लॉक नाहीये, आता ही जी बाजू आहे ना ती लॉक आहे, जर लॉक नसती ना तर मला इकडे डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यावी लागली असती खालच्या बाजूला, दोन्ही पॅचला खालच्या साईडने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यावी लागली असती। पण आता ही जी बाजू आहे ती बघा, किनार जी आहे ती लॉकवाली आहे, त्यामुळे मी इकडे शिलाई वगैरे नाही मारत आहे, डायरेक्ट धोतर शिवायला सुरुवात करते। तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण पिनांनी व्यवस्थित असा सेट करून घेणार आहोत। तर एका पॅच वरती पहिल्यांदा मी करून घेते। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स वरच्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत। एकदम सारख्या हाताने आपल्याला ह्या प्लेट्स काढून घ्यायच्या। हे बघा, व्यवस्थित अशा ह्या प्लेट्स काढून घ्यायच्या। आणि आता हा जो टोक आहे म्हणजे धोतरची ही इकडची बाजू आहे आणि दुसरी जी बाजू आहे ती आपण साईडला ठेवून घेतलंय। तर आता या ज्या प्लेट्स आलेल्या आहेत त्यांना आपल्याला अशा पद्धतीने इकडे एक स्क्वेअर सारखं करून घ्यायचं आहे। म्हणजे मागच्या साईडला बघा, हा जो कापड आहे तुम्ही वळवून घेतलेला आहे, हे बघा अशा पद्धतीने
आणि आपल्याला टाचणी पिन्स लागणार आहेत, कारण आपण पहिल्यांदा टाचणी पिनांचा वापर आपण करणार आहोत इथे आणि नंतर शिलाई मारणार आहोत, जेणेकरून व्यवस्थित पॅच आपले तयार होतील। तर सगळ्यात परत दाखवते मी तुम्हाला। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। जी वरची जी बाजू आहे ना ती वरच आली पाहिजे, म्हणजे ही जी वरची जी बाजू आहे ना ज्याला शिलाई आपण नाही मारली ती वरच्या बाजूलाच राहिली पाहिजे, ती खालच्या साईडला फोल्ड करून नाही घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने हा आपण पॅच इथे करून घेतलेला आहे, म्हणजे प्लेट सोबत। आता ही जी बाजू आहे इकडची त्याला आपल्याला अशा पद्धतीने इकडे वळवून घ्यायचं आहे, म्हणजे ही जी किनारीचा जो टोक आहे ना तो वरच्या बाजूला असं सरळ करून घ्यायचा आहे, या लाईन मध्ये आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। आणि मागचा जो कापड आहे ना तो आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे। मधल्या ज्या निऱ्या आहेत ना त्या सरळच राहणार आहेत, हे बघा त्या पॅच सोबतच सरळ येतील। अशा पद्धतीने हा कापड जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक टाचणी पिन लावून घ्यायची आहे, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे एक टाचणी पिन लावून घ्यायची। आता टाचणी पिन लावून झाल्याच्या नंतर आता हा जो कापड आहे ना इकडे हा असा तो त्या ह्या प्लेट्स आहेत, तर बरोबर या प्लेट्स आपल्याला इकडे एक एक फोल्ड करत करत घ्यायचे। हे बघा जसं धोत्राला निऱ्या असतात ना त्याच टाईप मध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याला पिना लावून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ती सरळ बाजू जुळवत जुळवत आपल्याला पिना लावून घ्यायचे। हाताने थोडंसं सारखं सारखं करायचं। आता एवढ्या पिना लावून झाल्याच्या नंतर ही जी बाजू आहे ना ती आपल्याला सरळ परत या निऱ्या अशा वरती जशा इकडे आपण मारल्यात ना त्याच पद्धतीने निऱ्या चुकल्या तरी पण चालतील, एवढं काय नाही, फक्त हा जो टोक आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने हे वरच्या साईडला घ्यायचं आहे। हे बघा असं हे आपल्याला सरळ वरती आणायचं आहे। आणि ह्या निऱ्या मग नंतरला अशा ठेवायच्या आहेत। आणि इथे सुद्धा आपल्याला एक टाचणी पिन लावून घ्यायची। हा जो एक पॅच आहे ना तो आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला दुसरा पॅच सुद्धा तयार करायचा आहे। आता दुसरा पॅच तयार करताना हा जो आहे तो महाराजांच्या उजव्या साईडचा आहे आणि आता हा जो आपण तयार करणार आहे तो डाव्या साईडचा आहे, त्यामुळे इकडनं त्याला प्लेट्स मारायला सुरुवात करायची। तर बघा अशा पद्धतीने हा एक जो पॅच आहे तुम्ही साईडला ठेवून घेते पहिल्यांदा। अशा पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आणि नंतर हा जो कापड आहे तो आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे। आणि मग नंतर पिन लावून घ्यायचं। आता परत सेम जसं आपण त्या साईडने प्लेट्स घेतल्या आणि पिन लावलं, सेम आता या साईडने आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत आणि आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत। आता ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या अंदाजे घ्यायच्या आहेत। आपल्याला कुठल्याही प्रकारचं माप वगैरे नाही इथे मी हे केलेला, डायरेक्ट तुम्हाला प्लेट्स घेऊन दाखवते।
आणि आता इकडचा जो उरलेला कापड आहे त्याच्या पहिल्यांदा आपण घेतल्या प्लेट्स तशाच घ्यायच्या आणि मग नंतर हा इकडे असा नेऊन ठेवायचा आणि त्याच्या प्लेट्स मग नंतरला वरती जाऊन आपल्याला ह्या सारख्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा. व्यवस्थित असं हाताने सारखं करायचं. कापड जर एक्स्ट्रा कुठे बाहेर येत असेल तर त्या प्लेट्सच्या मागच्या बाजूला त्याला टाकून घ्यायचं, जेणेकरून आपली फिनिशिंग प्रॉपर येईल. बाकी काही नाही, कारण ते एकदा वरती आपण नाडी टाकली ना की ते मग नंतर दिसत नाही. हे बघा, अशा पद्धतीने हा जो पॅच आहे तो आपला तयार झालेला आहे. आता हे 2 पॅच, हे बघा, हे असे आपला धोतर तयार होणार आहे पैठणीचा, खूप सुंदर असा. आता हे 2 पॅच आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने हिला फोल्ड करायची आणि थोडंसं कैचीने कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला मध्य मिळतो. तर आता मध्य सरळ पट्टी ठेवून घ्यायची आणि वरच्या साईडला आपल्याला शिलाई मारायची, खालच्या साईडला नाही. हा कापड असाच राहणार आहे मागच्या बाजूला. तर आता हा जो डाव्या साईडचा जो पॅच आहे तो बरोबर आपल्याला इकडे असा पट्टीवरती ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची. याला पहिल्यांदा डाव्या साईडचा पॅच ठेवायचा आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. म्हणजे महाराजांचा जो डावा हात आहे ना त्या साईडचा आपल्याला पॅच ठेवायचा आहे आणि आपला सुद्धा डावा हात, म्हणजे आपण जेव्हा धोतर शिवतोय ना तेव्हा आपल्या डाव्या साईडच्या पॅच जो आहे तो पहिल्यांदा ठेवून घ्यायचा. व्यवस्थित असं सारखा करून घ्यायचा, बरोबर पट्टीला असं जुळवून, आणि एक एक पिन काढत काढत हळूहळू आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता हा पॅच लावून झाल्याच्या नंतर आता तो दुसरा पॅच आहे ना तो सुद्धा आपल्याला असा ठेवायचा आहे. आता हा पॅच ठेवताना ही जी बाजू आहे ना ती या पॅच वरती आली पाहिजे, अशा पद्धतीने. म्हणजे हे जी किनार आहे ना ही वाली ती थोडीशी आतमध्ये गेली पाहिजे आणि ही त्याच्यावरती अशी वरती आली पाहिजे. हे बघा, आणि मग नंतर आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची याला. तर व्यवस्थित हे दोन्ही पॅच मी या पट्टीला जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, दोन्ही पॅच या पट्टीला व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत. मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे, कुठूनही धागे दोरे वगैरे निघालेले नाहीयेत. आणि आता आपल्याला याची नाडी तयार करून घ्यायची आहे. तर बघा, ही जी पट्टी आहे ना, पहिल्यांदा ह्या 2 टोकांना, पट्टीच्या दोन्ही टोकांना आपल्याला एक सिंगल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची. या साईडला सुद्धा आपल्याला सिंगल फोल्ड मारून एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची. बघा, सगळ्यात पहिल्यांदा असं फोल्ड करायचं, नंतरला अजून एक फोल्ड करायचं इकडे, आणि तिसऱ्यांदा ह्या दोन्ही बाजूंना एकत्र मध्ये टाकत आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि वरून एक शिलाई मारायची. आता हे फोल्ड करत असताना इथे आल्याच्या नंतर ही जी पट्टी आहे ना तिला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि बरोबर ही शिलाई आतमध्ये जाईल अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी वरती घ्यायची आहे आणि एक वरून शिलाई मारून घ्यायची. तर व्यवस्थित मी ही नाडी तयार करून घेते आणि धोत्राचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. तर बघा, खूप सुंदर असा हा धोतर आपला फिनिशिंग सोबत तयार झालेला आहे. मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूच्या नाड्या आणि समोरून सुद्धा ही फिनिशिंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर झालेली आहे. तर हा जो धोतर आहे ना तो आपण जेव्हा महाराजांना परिधान करतो ना तेव्हा पाहिजे तसं आपण ह्या प्लेटिंग्स आतून ओपन करून करू शकतो. बघा, अशा पद्धतीने हा ओपन होतो आणि जसं पाहिजे तसं आपल्याला महाराजांच्या मांडीवरती आपण याला सेट करू शकतो. तर हे बघा, पूर्ण ह्या प्लेट्स जशा होता आहेत तशा सुद्धा राहतात आणि नंतरला त्या व्यवस्थित आपल्याला परत करता येतात. हे बघा, खूप सुंदर असा हा पैठणीचा धोतर तयार झालेला आहे. गुरुपौर्णिमेसाठी खास असा मी महाराजांसाठी हा धोतर शिवलेला आहे आणि याच्यावरती मॅचिंग असा शेला सुद्धा मी शिवलेला आहे. तर बघा, सुंदर असा हा पैठणीचा शेला, पैठणीचा किनार घेऊन मी हा शेला महाराजांसाठी शिवलेला आहे
आणि हे वस्त्र गुरुपौर्णिमाच्या दिवशी मी महाराजांना परिधान करणार आहे आणि याच्यावरती मॅचिंग असा फेटा मी महाराजांसाठी शिवणार आहे, बनवणार आहे। तर त्या फेट्याची वेगळी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा। आता हे वस्त्र महाराजांना परिधान केल्याच्या नंतर त्यांचा लुक कसा येतोय, सुंदरच लुक येणार आहे, तर तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि गुरुपौर्णिमाच्या दिवशी महाराजांना वस्त्र परिधान केल्याच्या नंतर तुम्हाला लुक कसा वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता आपण महाराजांना हे वस्त्र परिधान करूयात। तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी पूजा झालेली आहे। पैठणी धोतर मी महाराजांना परिधान केलेला आहे, शेला सुद्धा पैठणी परिधान केलेला आहे आणि महाराजांचा फेटा सुद्धा बघा खूप सुंदर दिसतोय। तर हा जो धोतर आहे ना तो एकदम परफेक्ट महाराजांना बसलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा लुक येत आहे आणि खूप सुंदर वाटतोय। राणी पिंक कलरचं कॉम्बिनेशन महाराजांवरती खरंच खूप सुंदर दिसतोय आणि सुंदर अशी पूजा झालेली आहे, एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे। गुरुपौर्णिमा निमित्त महाराजांचा हा पैठणी वस्त्रामधला सुंदर असा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।